मंडळी, राज्यातील तमाम बिबट्यांसाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक युगपुरुष आणि दैवी अवतारापेक्षा कमी नाहीये। कारण आजवर शेकडो राजे महाराजे होऊन गेले, मंत्री संत्री झाले, पण कधीच कुणाला जे सुचलं नाही ते वनमंत्री गणेश नाईकांना सुचलं। बिबट्यांना रोखण्यासाठी वनमंत्र्यांनी उसात 1-1 कोटीच्या शेळ्या बकरे सोडण्याचं फरमान काढलं। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बिबट्यांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा, उत्साहाचा, ऐतिहासिक आहे। संपूर्ण राज्यभर बिबट्यांचं जणू सेलिब्रेशन सुरू आहे। बिबट्यांच्या इतिहासात नोंद करावा असा हा दिवस आहे, कारण यापुढे बिबट्यांना शिकारीसाठी कुठं जावंच लागणार नाहीये। बिबट्यांना घरपोच त्यांची आवडती बकरा मटण डिश मिळणार आहे। सुगीचे दिवस आले असं म्हणा हवं तर। बिबट्यांना अजून काय हवंय आयुष्यात? आता हरणांच्या मागे पळापळ नाही, शिकारीचा शोध घ्यायची झंझट नाही, भूक लागली की बकरी हजर। हजारो वर्षाचे कष्ट एका निर्णयाने संपवले हो, एका दिवसात। आता फक्त खायचं आणि पिलं जन्माला घालायचं एवढंच बिबट्यांना काम उरलं। त्यातून एक दिवस एवढे बिबटे वाढतील की मग सगळीकडे त्यांचंच राज्य येईल। बिबटे खुश, बिबटे अजून तंदुरुस्त होतील। माणसांना सुद्धा खायला शेळ्या बकरे उरणार नाही। शिवाय शेळ्यांनी उसातच कसं राहावं, गावाच्या जवळ कसं येऊ नये, यासाठी त्यांना कदाचित खास प्रशिक्षणही दिलं जाऊ शकतं। त्यामुळे तर्कशास्त्र, जीवशास्त्र या सगळ्यावर भारी गणेशास्त्र आहे। त्यामुळे काही अभ्यासकांनी आता डोक्याला हात मारत इंद्रदेवाचा धावा केल्याचं कळतंय। एक नक्की की आता जंगलातला कुठलाच प्रश्न शिल्लक राहणार नाहीये। या तर्कानं भविष्यात काही आणखी निर्णय घेतले गेले तर कदाचित वाघांना सुसंस्कृत करण्यासाठी झाडाला भोपळे टांगणं, सापांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या पुढे बासरी वाजवणारे कर्मचारी नेमणं, माकडांना नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या हातात स्मार्टफोन देणं, त्यात लुडो अपलोड करणं, असं काहीही घडू शकतं। मंडळी, हा सगळा उपहास सोडा, मंत्र्यांना एक अतिशय गंभीर सवाल विचारायचा। पुढचा गोळा डोळ्या देखत ओढून नेलेल्या त्या माऊलीला जाऊन विचारा। शेतात जाताना गळ्यात खिळ्यांचा पट्टा बांधून जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या त्या शेतकऱ्याला विचारा। सूर्य मावळतीला गेला की दहशतीत जगणाऱ्या, चिडीत चूप होणाऱ्या, कड्या कुलपात बंद होणाऱ्या त्या गावांना जाऊन विचारा। मुलांना अंगणात खेळायला सोडायला सुद्धा जिचा जीव धजावत नाही त्या माऊलीला जाऊन विचारा। आणि शाळेत गेलेलं लेकरू सुरक्षित परत येईल की नाही याची शाश्वती नसलेल्या त्या बापाला विचारा। तुम्ही जंगलात सोडलेल्या शेळ्या बिबट्याची दहशत घालवू शकतील का? राज्यात बिबट्यांची संख्या 2000पेक्षा जास्त झाली आहे। जणू त्यांनी माणसांच्या विरोधात युद्ध पुकारावं तसं राज्यभरात हैदोस घातला गेलाय। अशा वेळी बिबट्याच्या रोगापेक्षा शेळ्यांचा इलाज भयंकर होऊ नये ही अपेक्षा आहे। कारण चोराला बिर्याणी दिली की तो चोरी करणार नाही, या भाबड्या आशावादाला काय म्हणावं? पण त्याआधी बघूया वनमंत्र्यांचं फरमान काय। बाब असे की जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांना जी भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य उपलब्ध राहिलेलं नाही। काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वनस्पतींचा अभाव झाला, फलांचा अभाव झाला, म्हणून त्या ठिकाणी जे भक्ष्य हिंस्र प्राण्यांचं आहे ते भक्ष्य गावाकडे यायला लागलं किंवा शेतकऱ्यांच्याकडे यायला लागलं। आणि म्हणून त्या ठिकाणी असं ठरवलं की समजा प्रस्तावित करा की उद्याला भविष्यकाळामध्ये 4 लोकांचा जर जीव गेला तर त्या प्रत्येक जीवागाने 25 लाख रुपये त्या कुटुंबाला द्यावं लागतात। समजा 4 ते 1 कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांना गळ्यामध्ये टॅग, जसं आपण गावाच्या मध्ये देवाचा नंदी असतो तशा प्रकारचा तो सगळ्या गावाचा नंदी होतो, तशा प्रकारच्या ह्या शेळ्या या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत, याचं तुम्ही रक्षण करा। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे आहेत, ज्यांनी आज बिबट्याचा ड्रेस परिधान करून या प्रश्नावरती लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आमदार साहेब, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत शैलेश बोंबे आहेत, पीडित कुटुंब ज्यांनी आपलं पोटचं लेकरू गमावलेलं आहे।
आपल्यासोबत मिड डेचे सहसंपादक रणजित जाधव आहेत, अभ्यासक आहेत या सगळ्या विषयाचे, वन्यजीव लेखक अनंत सोनावणे सर अभ्यासक आपल्यासोबत आहेत. मी त्यांचं सुद्धा सगळ्यांचं स्वागत करतो. पण मी या चर्चेची सुरुवात आमदार शरद सोनावणे यांच्यापासून करणार आहे. आमदार साहेब, आज तुम्ही बिबट्याचा ड्रेस परिधान केला आणि सभागृहामध्ये एंट्री मारली. ही वेळ तुमच्यावर का आली आणि तुमच्या या आजच्या ड्रेसनं या प्रश्नाकडे लक्ष वेधलं का? मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे की 2014-15च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी आमदार असताना मी या बिबटच्या विषयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं होतं आणि मी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं होतं की हा भविष्यामध्ये फार मोठं संकट आपल्या राज्यावर येणार आहे. कारण ज्या पद्धतीने प्रजनन शक्ती त्याची, कारण हा जो बिबट आहे हा मांजराच्या प्रजातीतला आहे. जवळजवळ 1.5 वर्षामध्ये तो 2दा प्रजनन होतो आणि एका वेळेला 5-5, 6-6 पिल्लं तो जन्माला घालतो. ऊसामध्ये त्याचं राहणीमान आहे, नागरी वस्तीमध्ये त्याचा आता राहणीमान आहे, हा जंगलात राहत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी त्यावेळेला सावध केल्यानंतर सुद्धा 10 वर्षानंतर आज 2 ते 2.5 हजार बिबटची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे नेहमी होणारे हल्ले, माझ्याकडे 3 महिन्यामध्ये 55 लोकं गेली आणि नाशिकमध्ये 9 लोकं गेली. नगर जिल्ह्यामध्ये शेजारी माझ्या 6 लोकं गेली. शिरूरमध्ये काही लोकं गेली. इकडे सातारामध्ये हल्ला होतोय, सांगलीमध्ये होतोय, कोल्हापूरमध्ये होतोय, विदर्भामध्ये होतोय. आज नागपूरमध्ये आज सकाळी अधिवेशन चालू असताना 2 तास एका बिबट्याने हायदोस घातलेला आहे. नागरी हल्ल्यामध्ये सगळी गल्ली खाली झाली, घरातली लोकं पळून गेली. अशा परिस्थितीमध्ये हे आपत जे आहे, आपत म्हणजे संकट, हे संपूर्ण आता राज्यावर आहे. हे राज्य आपत बिबट म्हणून घोषित केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी फार अतिशय गांभीर्याने आणि वनमंत्र्यांनी याच्याकडे पाहून तातडीने जी लक्षवेधी झाली, याच्यावर आम्ही जी सूचना केली, याच्यावर कुठलीही नसबंदी लागू होणार नाही. आणि खरं तर हे जे आपण पाहतो वन्यजीव जे संघटना आहे, किंबहुना संपूर्ण जगभरातली जी संघटना आहे, ते वेळोवेळी आपल्याला सांगते की तुम्ही आता मंडळींची आमची सोय करा, आम्ही त्यांना खानपान त्यांचं काय असेल त्याच्या बाबतीमध्ये आम्ही मेंटेनन्स त्यांचा खर्च करू. मला असं वाटतंय की ह्या नसबंदीचा विषय सोपा नाही. त्यानंतर या शेळ्या सोडणं तर अतिशय वेगळा विषय, हा तर आम्हाला फार नवीन विषय झालेला आहे. परंतु मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, आपण मी जी 55 वनमंत्र्यांशी लोकांच्या बोललात दरवाज्यात का जाऊन तुम्ही? बसलेलो आहे. म्हणजे या गोष्टीवर बोललेलो आहे. काल सभागृहात मी सांगितलेलं आहे की रेस्क्यू सेंटर हे जे अधिकारी जे आहेत आपल्या फॉरेस्टचे, ते त्यांची दिशाभूल करतायत, त्यांच्या लक्षात येत नाहीये. ह्या सर्व अधिकाऱ्यांना मी दोष देत नाही, ते ॲक्च्युली प्रॅक्टिकल नाही, त्यांचं पाय जमिनीवर नाही. जी 55 माणसं जी गेली त्यांच्या ते दरवाजापर्यंत आजपर्यंत कधी आले का? त्यांनी हे दुःख पाहिलंय का? टाहो पोडणारी माता कशाला म्हणतात? एखाद्या पत्नीचा नवरा गेला शेतामध्ये काम करणार, तर ते विधवा झालेल्या पत्नीचं केवढं मोठं दुःख आहे. एखादी समजा पत्नी गेली एखाद्या नवऱ्याची, तर ती पत्नी गेल्यानं त्या नवऱ्याचं दुःख काय आहे? आई गेले, वडील गेले, शेतकरी गेले, महिला गेली, बाळ गेलं, शाळेत सुद्धा मुलं जात नाही. आज अंगणामध्ये कोणी खेळायला मागत नाही, शेतकरी शेती करू शकत नाही. आता दिवाळी ढवळे हल्ले होत आहेत आणि अरण्यामधला हा आता प्राणी राहिलेलाच नाही. हा सगळा आता तुमच्या ऊसामध्ये आहे, जिथे लपण आहे तिथे आहे. त्यामुळे प्रेझेंटेशनच चुकीचं आहे, ही समजच चुकीची झालेली आहे. त्यामुळे ती समज होणं आणि त्याचा अभ्यास होणं, त्या अभ्यासाच्या पाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. याबद्दलचे सगळे जे अभ्यासक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया त्याच्याबद्दल. आणखी काही मला मुद्दे मांडायचे, तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. पण शैलेश भुंबे आपल्या सोबत आहेत. शैलेशजी, तुमच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण आहोत. पण हे महाराष्ट्राला सांगा की बिबट्याचा हा जो प्रश्न आहे तो वरकरणी आमच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाहीये किंवा महाराष्ट्रातल्या ज्या भागापर्यंत तो नाहीये त्यांच्यापर्यंत त्याचं गांभीर्य कदाचित कळणार नाहीये. ते दृश्य स्वरूपात असेल, पण तुम्ही ते भोगताय, तुम्ही त्या दहशतीच्या सावटाखाली जगताय. कशा प्रकारचं जगणं तुमचं सध्या आहे त्याबद्दल प्लीज सांगा. जगणं सर असं झालंय की गेल्या काही दिवसात 2 महिन्यापासून तर आजपर्यंत 25 बिबटे हे वन विभाग फॉरेस्टवाल्यांनी पकडून नेलेले आहेत आणि अजूनही संख्या भरपूर आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबासोबत काय झालं?
माझा स्वतः अनुभव आहे की 2 वेळा माझ्या गाडीच्या मागे बिबट्या लागलेला. मी 2 वेळा फॉरेस्टवाल्यांना कळवलेले. हा. त्यांनी त्यावेळी काय होते इव्हन आपल्याला विचाराही आलेले नाही. बरं. कुठे आलता बिबट्या काय? तर त्यानंतर गेल्या 12 ऑक्टोबरला माझी मुलगी आजोबांना पाण्याची बॉटल घेऊन जात होती सकाळी 10 वाजता. हम्म. गोळ्या देखत त्यांनी झडप मारून तो उसात घेऊन गेला. तो आजही तो दिवस आठवला ना तर शब्द येत नाही. तो हे वाटतं. काय दहशत आहे आता या परिसरात? मी समजू शकतो तुमच्या भावना आता. पुढचं लेकरू तुम्ही गमावलंय या संकटामध्ये. पण आम्ही असं ऐकलं की गावची गावं संध्याकाळी सूर्य मावळतीला गेल्यानंतर कड्या कुलपात बंद होतात. एक प्रचंड दहशत आहे. मुलांना अंगणात खेळवायला जीव धजावत नाही. ही दहशत काय काय प्रकारची दहशत आहे? दहशत म्हणलं तर संध्याकाळी 5:30-6च्या नंतर रस्त्यावरती कोणीही दिसत नाही. एकदम सुनसान पडतो रस्ता. एक वेळ असा होता ज्या शेतांमध्ये ह्या घटना घडल्या आमचं लहानपण बालपण तिथं काढलेलं आम्ही शेतामध्ये झोपून. आणि अक्षरशः आता दिवसाही तिथे आम्हाला जायला भीती वाटते. असे वाईट दिवस आहेत. आम्ही समजू शकतो तुमच्या शब्दांच्या माध्यमातून त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत की तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जाताय. मी येतो तुमच्याकडे. अपेक्षा मला विचारायच्यात तुम्हाला या सगळ्यामध्ये काय करता येऊ शकतं. काही तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे. रणजित सर, नमस्कार. तुमच्याकडून मला हे जाणून घ्यायचं आहे की हा प्रश्न इतका गंभीर का बनला? याचं कारण काय आहे? अचानकपणे या हल्ल्यांचं एवढं पेव का फुटलं? बिबटे वारुळातून बाहेर यावेत अशा पद्धतीनं नाशिक आहे, इकडे रायगड आहे, तिकडे पुणे आहे, तिकडे मराठवाडा आहे, अगदी नागपुरापर्यंत हे काय चाललंय? असं का घडतंय? तो याच्याबद्दल जर मला बोलायचं झालं तर असं नाही आहे की हे अचानक लेपर्ड्सचे इंटरॅक्शन या बिबट्यांचे हल्ले जे आहेत मानवावरती ते वाढले आहेत. या केसेस होत आहेत वर्षानुवर्ष. हां. पण असं झालंय की त्या गोष्टींचं प्रमाण जे आहे म्हणजे जे कॉन्फ्लिक्ट आहे त्या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्या आपण रेग्युलरली बघतोय. ठीक आहे. तर याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स आहे आणि खरी गोष्ट ही आहे की कॉन्फ्लिक्ट होते आहे, मनुष्य हानी होते, माणसांचे आणि बिबट्यांचे संघर्ष होत आहेत, लोक इंजर्ड होत आहेत, लोकांची डेथ होते, हे अनफॉर्च्युनेट आहे. पण याच्या मागचं जे ऍक्च्युअल रिझन आहे ते शोधणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठे ना कुठे सायंटिफिक कम्युनिटीला इन्व्हॉल्व्ह करून रिसर्चर्सला इन्व्हॉल्व्ह करून याच्या मागचं जे मूळ कारण काय आहे ज्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट होत आहेत हे शोधणं गरजेचं आहे. बरं. सो ऍट प्रेझेंट ज्यावेळेस आपण बघतो तर असं काही एक ठोस रिझन नाहीये की ज्याच्यामुळे हल्ले वाढले आहेत आपण असं बोलू शकतो. ते रिझन जर आपल्याला शोधून काढायचं असेल तर त्याच्यासाठी एक सायंटिफिक अप्रोच घेऊन आपल्याला रिसर्चर्सला इन्व्हॉल्व्ह करून फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर रिसर्चर्स ज्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आहे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून त्या गोष्टीचं जे मूळ कारण आहे कॉन्फ्लिक्टचं ते त्याच्या मुळापर्यंत जायचं जर आपल्याला असेल मग प्रश्न हा आहे, राज्याच्या वनमंत्र्यांना सल्ला देणारं कोणीतरी एक वरिष्ठ अधिकारी असतील, तज्ज्ञ बरोबर. कोणीतरी असतील. शेळ्या, कोटी कोटीच्या शेळ्या आणि बकरे सोडा आतमध्ये, हा काय उपाय, काय अजब तर्क आहे? कुठल्या विज्ञान सांगतं हे? खरंच विज्ञानात बसणार आहे का हे? आणि हा मार्ग आहे का? एकदा सांगा. आम्हाला अभ्यासक म्हणून सांगा तुम्ही. सो ज्यावेळेस मी हे ऐकलं मंत्री साहेबांचं विधान ज्यावेळेस मी ऐकलं मी स्वतः शॉक झालो होतो की बिबट्यांचे हल्ले जे होत आहेत ते जर आपल्याला कमी करायचे आहेत तर आपण जंगलामध्ये शेळ्या या बकऱ्या सोडणं हे कम्प्लिटली अनसायंटिफिक असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की वनमंत्र्यांना ज्या ऑफिसर्सनी या जे त्यांच्या टीम मधले लोक आहेत त्यांनी ज्या काही गोष्टी सुचवल्या असतील या विदाऊट काही रिसर्च केला या विदाऊट कुठल्याही रिसर्चर्सला या सायंटिफिक कम्युनिटी मधल्या लोकांना विश्वासात न घेता दिलेला हा एक उपाय आहे आणि हा खूप हास्यास्पद आहे. ठीक आहे. मला अजून ह्याच्याबद्दलचं मत आनंद सर तुमचंही हवं आहे की खरं तर आता प्रश्न गंभीर आहे. लोकांच्या भावना काय आहेत आपण बघितलं. एक प्रकारचा भावनांचा उद्रेक होतोय. अशा परिस्थितीत हा जो काही फरमान काढून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुचवलेला आहे तो मार्ग खरंच होऊ शकतो का? की हा
रोगापेक्षा इलाज भयंकर असं होऊ शकतं शेळ्या आणि बकरे जंगलात सोडून किंवा शेतांमध्ये सोडून. नाही विलासजी, याच्याकडे मी आणखी एका वेगळ्या अँगलने पाहतो. हा. मग आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बिबट्या हा जो प्राणी आहे तो शेड्यूल 1 मधला प्राणी आहे. हा. अनुसूची 1 मधला वाघासारखा. हम्म. त्यामुळे जी लोकांची साधारण अपेक्षा आहे की त्याच्यावर थेट ऍक्शन घ्यावी, त्याला ठार मारावं, त्याला पकडावं किंवा त्याची अगदी नसबंदी करावी. बिबट्यावर थेट करावयाची कुठलीही कार्यवाही जी आहे ती राज्य शासनाच्या अखत्यारीत येत नाही. हम्म. त्याच्यासाठी केंद्र सरकार आहे, NTCA आहे, अगदी न्यायालयांचे सुद्धा त्याच्यावरच्या मार्गदर्शक तत्व आहेत हम्म. आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 हा सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. बरं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला बिबट्यावर थेट काही कार्यवाही करता येणार नाही. परंतु पीडितांना, ज्यांचे घरचे कोणीतरी जात आहेत किंवा पशुधनाची हानी होते, त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचा मला हा एक डेस्परेट अटेम्प्ट वाटतो. हम्म. आणि दुसरा मुद्दा जो मंत्री महोदयांनी सुरुवातीला सांगितला होता की जंगलामध्ये राहणाऱ्या बिबट्यांना भक्ष्याची कमी आहे, हा मात्र मुद्दा हा अगदी नक्की आहे, फार महत्वाचा आहे. आणि हे भक्ष्यांची संख्या कशाने कमी झाली हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मुळात हा. जंगलाची संख्या आपल्यामुळे कमी झाली आणि बिबट्यांचं भक्ष्य असलेले जे प्राणी आहेत तृणभक्षी, ते सुद्धा माणसाने मारून मारूनच कमी केलेले आहे. हम्म. तर मला असं दिसतं की हे एक डेस्परेट अटेम्प्ट आहे. हा सगळा जो काही प्रेशर बिल्ट होतो आहे आत्ताच्या घडीला, जसं रणजितजींनी सांगितलं की मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल यांच्या माध्यमातून या बातम्या दणादण आणि रोज येऊ लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे एक वातावरण निर्मिती झालेली आहे त्याला कुठेतरी थंड करण्यासाठी म्हणा किंवा पण एक लॉजिक थोडासा म्हणून दिलासा सर एक देण्यासाठी. लॉजिक म्हणून जर समजा उसातल्या बिबट्यांमुळे हा सगळ्यात जास्त त्रास होतोय असं दिसतंय सध्या तरी जंगलातल्या बिबट्यांच्या पेक्षा, उसातल्या या बिबट्यांना जर समजा शेळ्या आणि बकऱ्यांचं खाद्य आयतं मिळालं तर त्यांचं प्रोडक्शन थांबेल की अजून वाढेल, हा प्रश्न कमी होईल की अजून गंभीर होईल, त्याच्याबद्दलचं तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? सरदोपट विचार, हा अगदी सरदोपट विचार दिसतो की उसामध्ये शेळ्या प्रोव्हाइड केल्या तर बिबटे बाहेर येणार नाहीत, असं काही होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. बरं, ठीक आहे. शरद सोनवणे सर आपल्या सोबत आहेत, मला त्यांचंही याच्याबद्दलचं मत जाणून घ्यायचं आहे. आणि शैलेशजी, पहिल्यांदा तुमची प्रतिक्रिया द्या. अशा प्रकारे शेतामध्ये शेळ्या बकरे सोडून हा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं का, की केवळ आपण काहीतरी करतोय आणि हा प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतलाय दाखवण्यासाठी हे सुरू आहे? मी आज न्यूज पाहिली त्यांची, हा. त्यांनी ते काही लॉजिक वापरलंय ते काही कळलं नाही आम्हाला. ते म्हणतात आहे आम्ही जंगलामध्ये शेळ्या मेंढ्या सोडू, ते किती दिवस सोडणार आणि कुठं सोडणार आहे? हम्म. तुम्ही शेळ्यांवरती जर 1-1 कोटी खर्च करणार आहे आणि मग आमच्या पोटच्या कोळ्यांची किंमत फक्त 25 लाख. हम्म. आणि त्याचं बायफर्केशन ते देत आहेत. किती दुर्दैवाची बाब आहे की एखादा व्यक्ती दगावला तर त्याला एवढे पैसे द्यावे लागतील, मग एवढ्या शेळ्या सोडल्या तर त्याला एवढे पैसे लागतील. हे काय लॉजिक आणि काय गणित आहे, हा तर सगळ्यांनाच प्रश्न पडला. वनमंत्री महोदय आता हे बघत असतील तर त्यांनी यावं, महाराष्ट्राला हे सांगावं काय गणित आहे त्यांचं, कुठून आलंय, कसं सुचलं त्यांना, हे त्यांनी सांगायला हवं महाराष्ट्राला आज. शरद सोनवणे सर. हा, शैलेशजी बोला. आमचं म्हणणं हेच की हे जे शेळ्या मेंढ्या किती दिवस पुरवणार त्यांना. हम्म. आमचं एक म्हणणं सरळ हे होतं की प्रत्येक गावोगावी फॉरेस्टची जमीन आहे, तर हा. तिथे थोडा पैसा देऊन त्यांचं हे उभं करू शकतात संवर्धन केंद्र. बर. शेळ्या मेंढ्यांवरती खर्च करण्यापेक्षा ते फॉरेस्टच्या तिथे त्यांची जागा आहे ना, ते तिथे डेव्हलप करून आमदार करू साहेब बोला. शकतात. आमदार साहेब तुम्ही बोला. सर, मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की मी ह्या गोष्टीवर गेले 12 वर्ष काम करतोय, रिसर्च करतोय, प्रयत्न करतोय, मेहनत करतोय खूप. आणि मी ग्रामीणमध्ये राहतो. माझा रोज 20 तास माझा संपर्क माझ्या जनतेशी आहे, शेतकरी वर्गाशी आहे, लहान बाळांशी आहे. जिथे ते दुःख झालंय तिथे तिथे मी नेहमी सरकारशी संवाद साधायचा मागच्या 10 वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे प्रामाणिकपणे. ह्या सगळ्या उपाययोजना फोल आहेत. या सगळ्या उपाययोजना ज्या डोक्यातून कुणाच्या निघल्या असतील त्या फक्त वरवर आहे, याच्यामध्ये काही उपयोग नाही. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो
की आता हे कोणीतरी आता आपल्या चॅनलवर बोललं की हा सूची 1 म्हणजे शेड्यूल 1 मधला आहे. इतक्या सहजासहजी आम्हाला वन संरक्षण कायदा कुठल्याही गोष्टीची मदत करणार नाही, पण एक गोष्ट करू शकतं शासन, हे आपत्कालीन म्हणून बेबड आपत्कालीन म्हणून राज्य घोषित करून तातडीने सुमोटो कोणत्याही निवडणुकीचा किंवा आचारसंहितेचा विचार आता न करता तातडीने फॉरेस्ट लँड, जिथं जुन्नर तालुक्याकडे आज 38 ते 40 हेक्टर जागा आहे, तिथे फेज 1 म्हणजे तिथे नरासाठी आणि शेजारी जिल्हा आहे नगर, तिथे सेकंड फेज म्हणजे तिथे तातडीने दोन्ही ठिकाणी फिमेल बिबट्या अशा दोघांनाही उचलावं, त्याला आयडेंटिफाय करावं. गेल्या पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये या सर्वांना उचलून त्यांनी आतमध्ये टाकावं आणि त्यांना बसल्या जागेवर तिथं त्यांना हे सर्व लोक 1.5 दिवसामध्ये जेवतात, रोजचे जेवत नाही, 1.5 दिवसामध्ये एकदाच जेवतात. त्यांचा आहार 1.5 दिवसाचा एकदाच आहे, बाकी त्याची पचनक्रिया चालू असते. त्यामुळे बिबटच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशीलपणे 2 रेस्क्यू सेंटर तातडीने गव्हर्नमेंटने चालू करावेत. तसं एक रेस्क्यू सेंटर आमच्याकडे 2000 पासून चालू आहे, त्याची क्षमता फक्त 40ची आहे. आज तिथे 105 बिबट सांभाळतात. त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट 105 बिबट्यांना आजही खायला घालतं आहे आणि तिथे त्यांना फिरायला जागासुद्धा आहे. मला असं वाटतं की बिबटचं जे छोट्या पद्धतीने जे आज माणिक ढो जुन्नरला जो तिथे रेस्क्यू सेंटर आहे, ज्याला आम्ही बिबट निवारा केंद्र म्हणतो, तिथे मी मधल्या काळामध्ये त्यांच्यासाठी एक मोठं हॉस्पिटल सुद्धा ICU सकट बनवलेलं आहे त्या जखमी वाघांसाठी, बिबट्यांसाठी. आणि कोणीतरी असं म्हटले की हा बिबट जंगलामध्ये आहे, त्याला जंगलात शेळ्या सोडा. जंगलामध्ये एकही बिबट नाही. मी अतिशय चॅलेंज आणि दाव्याने सांगतो, हे सगळे बिबट लेफर्ड जे आहेत आता सर्वच्या सर्व शुगर कॅनमध्ये आहेत, लपनच्या ठिकाणी आहेत आणि हे सर्वांची आता प्रजाती मोठ्या प्रमाणात वाढते आहे. हा 1 मधून 2 मध्ये येणं सध्या तरी लवकर अवघड आहे आणि त्याप्रमाणे त्यांना गोळी मारणं सुद्धा अवघड आहे. तुम्ही नरभक्षक कसा ओळखणार? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मला रणजित सरांना हे विचारायचंय सर, नसबंदी सुद्धा करायचा अधिकार, नसबंदी काय, तुम्ही त्यापेक्षा दोघांना उचला, फटाफट त्यांना बेशुद्ध करा, त्यांना उचला आणि हा मानव आणि आज बिबट हा संघर्ष टाळा. पैशाची गरज नाही, कोणतंही बाळ 25 लाखामध्ये येणार नाही, कुठल्याही महिलेचा नवरा हे आयुष्य एकदाच आहे, पुन्हा पुन्हा जीवन मिळत नाही. एकदा मिळालेल्या जीवनामध्ये सर्वांना स्वयंपूर्तीने जगू द्या. आज एवढा मोठा संघर्ष चाललाय, मोठे मोठे तज्ञ लोक आपले घरी बसून मतं देतात, प्रॅक्टिकली कोणी त्या कुटुंबामध्ये जात नाही. टाहा फोडणारी आई बघत नाही. मी सहमत आहे तुमच्या या मताशी, मी तुमच्या मताशी सहमत आहे. जाधव सर, रणजित जाधव सर, 2 पर्याय आहेत. एक तर अशा प्रकारे त्यांचं स्थलांतर करणं हे शक्य आहे का, आणि नसबंदीचा एक उपाय आहे तो प्रॅक्टिकली शक्य आहे का? तो स्थलांतराचा जो मुद्दा आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण असं बघितलं की एका एरियामध्ये त्यांचं किती पॉप्युलेशन आहे ते एक्झॅक्ट नंबर्स आपल्याला कोणालाच माहित नाहीये की त्या एक स्पेसिफिक डिस्ट्रिक्ट मध्ये या त्या एरियामध्ये किती बिबटे आहेत याचा नंबर्स आपल्याला माहित नाहीये. आणि जसं आपण बघतो की तुम्ही जर त्यांना पकडलं आणि एका ठिकाणी सोडलं, रिसर्चर्सशी ज्यावेळेस आम्ही बोलतो, आपल्याकडे बराच रिसर्च झाला आहे की एका बिबट्याला जर तुम्ही एका लोकेशनवरून पकडलं आणि दुसऱ्या लोकेशनला सोडलं, तर उलट तुम्ही त्याला ज्या नवीन लोकेशनवरती सोडतात त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे तुम्ही अधिक आक्रमक होऊ शकतो तो नवीन जागा असल्यामुळे. येस, नवीन जागा असल्यामुळे. जसं फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल देईन की आपल्याला जरी कोणी आपल्या एका सिटी मधून नेऊन दुसरीकडे सोडलं, आपल्याला ज्यावेळेस नवीन सिटी असते त्यावेळेस आपल्याला तिकडचे रोड्स माहित नसतात, आपल्याला त्या जागेबद्दल इन्फॉर्मेशन माहित नसते. सो तसंच बिबट्यांचं पण असतं. ज्यावेळेस आणि मुंबईमध्ये जर तुम्ही बघाल 2000 ते 2005च्या मध्ये कॉन्फ्लिक्ट खूप सारे होत होते. ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट मध्ये खूप लोक इंजर्ड झाले होते, काही लोकांची डेथ झाली होती. त्यावेळेस ज्यावेळेस फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आणि रिसर्चर्सनी त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांना असं कळलं की कॉन्फ्लिक्ट होण्याचं रिझन जे होतं ते हे होतं की ट्रान्सलोकेशन जे म्हणतो आपण, की एका जागेवरून पकडून ज्यावेळेस तुम्ही एका बिबट्याला दुसऱ्या जागेवर सोडतात त्यावेळेस त्या नवीन एरियामध्ये कॉन्फ्लिक्ट व्हायला स्टार्ट होते. आणि मुंबईमध्ये ती प्रॅक्टिस त्यावेळेस थांबवण्यात आली. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ग्राफ बघितला जो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रिसर्चर्सनी रिसर्च केलेला आहे, त्याच्यामध्ये असं क्लिअरली दिसतं की हल्ल्यांचं प्रमाण जे आहे ते कमी झालंय. असं नाहीये की हल्ले नाही होत, पण हल्ले होण्याचे जे रिझन्स असतात ते वेगवेगळे असतात. कधी कधी एक अॅनिमल जो असतो, जो लेपर्ड जो आहे तो फॉर एक्झाम्पल इंजर्ड असेल, तो त्याच्या नॅचरल प्रे जो असतो त्याचा भक्ष, त्याला ज्यावेळेस किल नाही करू शकत त्यावेळेस तो इझियर प्रे साठी जातो आणि त्यावेळेस तो लोकांवरती अटॅक करतो. पण हे नेहमी होत नाही.
दुसरा जो तुम्ही प्रश्न विचारला की इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्हचा, हा ते कितपत सक्सेसफुल आहे की नाही आहे ते अजून आपल्याला माहित नाहीये. बर कारण की असा त्याचा प्रयोग यापूर्वी झालेला नाहीये. म्हणजे गव्हर्नमेंट ऑन पायलट बेसिस 5 का 6 लेपर्ड्सला इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह ट्राय करणार आहे त्याच्यावर. पण ते कितपत सक्सेसफुल आहे की नाही हे आपल्याला टाइम सांगेल. पण जर तुम्ही नंबर ऑफ लेपर्ड्स बघितले त्या एरियामध्ये आहे, तर तुम्ही किती लेपर्ड्सला पकडणार आहात? ठीक आहे. हा पण एक मला प्रश्न आहे. मला आणखीन एक मुद्दा सोनवणे सरांकडून जाणून घ्यायचा आहे. सर, प्राणी मित्रांकडून सातत्यानं आणखीन एक बाजू मांडली जाते. ते म्हणतात डासांनी मरणाऱ्यांची संख्या काढा तुम्ही, ते म्हणतात कुत्र्यांनी मरणाऱ्यांची संख्या काढा तुम्ही, आणि मग बिबट्यांनी मरणाऱ्यांची संख्या काढा. तुम्ही बिबट्यांना का विलन बनवताय? बिबटे विलन नाहीये, तर आपण त्यांच्या ह्याच्यात जातोय, आपलंच चुकतंय, अशा प्रकारची मांडणी सातत्यानं केली जाते. खरंच बिबटे सरसकट बिबट्यांना आपण नरभक्षक म्हणू शकतो का? बिबट्यांना विलन म्हणू शकतो का? की मग या सगळ्यामध्ये उपाय काय? अजिबात नाही विलन, त्यांना विलन प्रोजेक्ट करण्याची काहीही गरज नाही बिबट्यांना. आणि नरभक्षक हा शब्द आपण एवढ्या लूजली वापरतो, विशेषतः मीडियाने याचं भान खूप राखणं आवश्यक आहे, की एखादा बिबट्या किंवा वाघ नरभक्षक होतो, ही एक एक्स्ट्रीम स्टेज आहे, जिथे जसं रणजितजींनी सांगितलं, की काही वेळेला तो शिकार करू शकत नाही, त्याचा सुळा तुटलेला असतो किंवा पंजा जखमी असतो किंवा तो अत्यंत म्हातारा झालेला असतो. अशा वेळी तो केवळ मानवावर अवलंबून राहतो, मानवाची शिकार करूनच जगू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तो नरभक्षक होतो आणि अशा वेळी त्याला ठार मारण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. पण याच्या आधी साधारण आपण हे बिबट्या सगळं पाहिलं. साधारण बिबट्या माणसाची शिकार करत नाही. साधारण बिबट्या माणसाची शिकार करत नाही. माणूस हे त्याचं स्वाभाविक नैसर्गिक खाद्य नाही. बर केवळ काही अपवादात्मक परिस्थितीत आणि अपघाताने त्याला लहान आकृती दिसली आपल्यापेक्षा, तर त्याला आपलं भक्ष्य वाटतं आणि मग अपघाताने तो त्यांच्यावर हल्ला करतो. बरं, रणजितजींना काही बोलायचं. ठीक आहे. रणजितजी प्लीज. विलासजी, जसं तुम्ही आता डिस्कस केलं की हा एक प्रश्न याच्यामध्ये आहे की लेपर्ड्सला इझिली विलन बनवता येतं या टायगर्सला बनवता येतं. दुसरी गोष्ट जी सर्वात सिरियस गांभीर्याची गोष्ट आहे, जर तुम्ही बघितलं की भारतामध्ये प्रत्येक वर्षी, आणि एक डेटा सांगतो, भारतामध्ये प्रत्येक वर्षी ह्युमन स्नेक कॉन्फ्लिक्ट जे आहे, सर्पदंशामुळे मरणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती 50,000पेक्षा जास्त आहे. हा पण त्याच्यावरती जेवढ्या गोष्टी केल्या पाहिजेत गव्हर्नमेंटच्या थ्रू, त्या आपण बघतो की त्या केल्या नाही जात आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही डेटा कम्पेअर करा की 50,000 लोक एका वर्षामध्ये कंट्रीमध्ये मरत आहेत, मोर दॅन 50,000. आणि तोच जर आकडा तुम्ही ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जे लेपर्ड्स संदर्भात असेल, टायगर संदर्भात असेल, एलिफंट संदर्भात असेल, तोच जर तुम्ही डेटा जरी कम्पेअर केला तरी तुम्हाला क्लिअरली कळेल की जस्ट बिकॉज लेपर्ड, टायगर्स, एलिफंट्स यांची जी एक इमेज आहे ना, लेपर्ड्स आणि टायगर्सची बेसिकली, ती एक थोडी निगेटिव्ह इमेज आहे. म्हणून इझिली त्या गोष्टी या त्या स्टोरीज जास्त समोर येतात. ओके, बर. मला शेवटची कमेंट शैलेजींकडून घ्यायची. शैलेजी, अगदी थोडक्यामध्ये काय अपेक्षा आहे एक शेतकरी म्हणून, एक नागरिक म्हणून, या सगळ्या प्रश्नाशी तुम्ही थेट भिडताय म्हणून मी तुम्हाला विचारतो. ऍक्च्युली विषय असा आहे, बिबट्याचा विषय हा आमचा आजचा नाहीये. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, गेल्या 3 वर्षात फक्त शेजारी एक जांबूत म्हणून गाव आहे, 2 ते 3 किलोमीटर अंतर असतं, आणि आमचं पिंपरखेड, या 2 गावात गेल्या 3 वर्षात 6 ते 7 घटना घडलेल्या आहेत. 2022 सप्टेंबरला पहिली घटना या 3 वर्षातली झालेली, आणि गेलेली शेवटची घटना आता नोव्हेंबर 2 तारखेला. तर ह्या 3 वर्षात वन विभागाने किंवा फॉरेस्ट वन मंत्र्यांनी, जे 2022चे कोण होते, सुधीर मुनगंटीवार भाजपचे, आमची मागणी त्याही वेळी 2022 साली हीच होती, संदर्भबंदी करा किंवा त्यांना ठार करा. आणि आताही आमची मागणी तीच आहे, एक संदर्भबंदी करा किंवा त्यांना ठार करा किंवा कुठेतरी स्थलांतर करा. पण दिसतंय असं की 2022 पासून त्यांनी निश्चितपणे एक सामान्य जनतेचा तिथला जे या सगळ्या प्रश्नाशी भिडतायत किंवा त्या प्रश्नाची सगळ्यात मोठा महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्या कुटुंबातले व्यक्ती गमावलेले आहेत, त्यांच्या मनात निश्चितपणे एक संताप आहे, आक्रोश आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासन, कायदे या सगळ्यामुळे परिस्थिती
हतबलतेकडे आहे आणि दुसरीकडे वनमंत्री अशा प्रकारचे उपाय सुचवतात की ते हास्यास्पद वाटतं। आज या चर्चेमध्ये आपण किमान या विषयाच्या बद्दल प्रकाशझोत टाकू शकलो, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टींच्या बद्दल बोलू शकलो आणि त्याबद्दल तुम्ही आलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो।